मेंढरू काय अहो महाराज तुम्ही मला हात दिली होय कशा बाई मान पाच वेळेवर काम होतंय आम्हा लोकांना एक हाल आम्हा लोकांना पाण्याची गरज आहे हाल लागली आणि तर तबी तुम्हाला पाणी गावायचं नाही बरोबर इथून बोलत आहे सुरुवात केल्यावर एक पडकी ईर लावली ईर दुतूनच तुम्हाला पाणी प्यावं लागेल ईरेच्या तळाशी थोडस पाणी शिल्लक दोघं बी ईर उतरा महाराज जपून उतरायचं तुम्ही आमच्या देवाला त्राण राहिला नाही दूरपर्यंतचा प्रवास आम्ही करू आणि त्या पडक्या विहिरीतून पाणी आम्ही प्राशन करू तेव्हा विनंती होती आमच्यासाठी एक दिव्य तूच करू पाणी आमच्यासाठी घेऊन ये अहो माझं मेंढरू चुकलंय कवा धरलं माझं मेंढरू उडत मेंढरू गावलं नसेल तर घरला तो जायचं पाच मेंढराचा विचार करता जीवाचा खायला होतो आमच्याही जीवाचा विचार महाराज लय दमलेले दिसत आधी अगदी पाणी आणून घेतो मग माझं आमच्या मनाचं समाधान झालं अजून पाण्याची आवश्यकता आम्हाला अजून पाणी होय पूर्वनं तुमच्यासाठी पाणी आणले पुण्यात लई येणार फार उत्तर नाही येतो मी पाण्याने आमचं समाधान झालं महाराजांनी सारं मला
काय झालं महाराज? आमच्या चालीचा शमन झाला. पण खरोखर धन्य आहेस तू. का दिवाळी होय तुमची? होय बाबा. सुटले येतात. आता आम्ही सुद्धा सुटलो रे. कशा काही आला सर सुटलो म्हणजे कुठे जायचं तुला? आमच्या पुढच्या कार्यासाठी कुणाचं कार्य करतो बाबा? तुमचा महत्वाचं असं काय कार्य बाबा? सगळ्या गोष्टी तुला सांगून करणार आहे. व महाराष्ट्रात कार्य म्हणजे तुम्ही लई मोठी माणसं दिसताय. पुण्याचं कार्य करायचं. खरंच आमच्या इच्छासाठी एक वेळा 3 वेळा पाण्यासाठी तुझं पडलं. आमच्याबद्दल हे जो प्रेम पाहिजे, ही तुझी निष्ठा पाहिजे, ही तुझी सेवा पाहिजे, आणि या तुझ्या भक्तीवर प्रसन्न आम्ही दोघंही वैदा तुला आशीर्वाद देतो. आशीर्वाद हो. महाराजचा आशीर्वाद असलं नाही. बाळ तुला वाचासिद्धी प्राप्त होईल. वाचासिद्धी प्राप्त होईल. वाचासिद्धी प्राप्त होईल. वाचा सिद्धी म्हणजे नेमकं काय म्हणायचं? बाळ आमच्यासाठी खडतर असा प्रवास करून 1 नव्हे 2 नव्हे तर 3 वेळा तू पाणी घेऊन आलास. हे पुण्याचं कार्य तुला कल्वी घडला किंबहुना तुझ्यावर प्रसन्न होऊन आम्ही आशीर्वाद दिला. तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल. यापुढे देणे तू भगवंत असशील. ते त्रिवार सत्य होईल. त्रिवार सत्य होईल. म्हणजे या मुलाचे जीवन संगत करणार आहे. तुमचा आशीर्वाद मिळाला. बाबतीत पाणी दिलं मला बिलही बरं वाटलं. आता तुम्ही हरि ओम. ओम नमो नारायणी मंत्र सर्वार्थ साधकः भक्ता जमता तांत स्वर्ग मोक्ष फलप्रदा वेदांता प्रणवेदेश सिद्धो मंत्र सनातना देवा नारायणा. अगदी तुझ्या नामाचा जप केल्यानंतर त्या मरत मानवाला स्वर्ग सुखाची प्राप्ती होऊ शकते. पण या भक्त नारदासमुळे या भक्ती लोकांच्या ठाई देवाचा अवतीर्ण झाला तेव्हा कोणाची तुझी अगाध लीला म्हणावी. त्याने कारण साक्षात वैकुंठाचं वास्तव्य तो वैकुंठीचा नारायण आणि त्रैलोक्याला वंदनीय असे देवर्षी नारद मुनी. या साधू रूपात याला एक कारण आहे. तत्पूर्वी एका गोष्टीची जाणीव करून दिलोय. अनंत युग, विस्तारण युग, अद्भुत युग, रामज युग, नारद युग, भिन्न युग, भिन्न युग, अभ्यागत युग, मनरण्य युग, अव्यक्त युग, विश्वसु युग, तांबूल युग, अलंकृत युग, कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी 18 युग. आणि साक्षात सुरू आहे ते 18 युग म्हणजे कलियुग. आणि या कलियुगात युगाची युगवंशी देवता म्हणजे साक्षात कलिदेव आणि महासती रुंदेच्या श्रापामुळं आम्ही सारे देवता मूर्तिमंत स्वरूपात या कलियुगात वावरू शकत नाही. मग या मर्यादा उल्लंघन न करता भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या कलियुगी ठिकाणी प्रत्येक माणसाला भक्तितत्व पटवून देण्यासाठी, भक्ती महिमा भाग्य अभाग्य ठेवण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी साक्षात कैलासीच्या देवानं या मृत्यूलोकाच्या ठिकाणी बाळप्पा स्वरूपात जन्म घेतला. आणि बाळप्पाची सत्परीक्षा घेण्यासाठी साक्षात आम्ही इथपर्यंत आलो. देवा या युगाच्या ठाई कलिदेवता स्वतंत्रता याचा अर्थ स्वैराचार समजून अगदी स्वैर भावाने वागू लागली. युगाच्या ठाई धर्म सतेज राहावा या कलिदेवतेने काय केलं असेल? स्व अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक मृत मानवाच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभ, माया, मद, मत्सर या शरीरचा वावर घडून स्व अस्तित्व कलिदेवता निर्माण करू पाहते. पण या युगाच्या ठाई धर्माची प्रस्थापना व्हावी, धर्म सतेज राहावा, देव तत्व अबाध्य अबाध राहावा यासाठी कैलासनाथांनी अगदी या मृत लोकांच्या ठाई बाळप्पा स्वरूपात अवतार कार्य धारण केले. आणि त्या जगाला पाहण्यासाठी तेव्हा आम्ही अवतीर्ण झालो. या साधू रूपात तेव्हा तुझी आवाज दिला अधिक वाटले.